आर्नीत विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा। आर्नीत नीट परीक्षा पेपर फुटी विरोधात तसेच दिल्ली येथील जंतर मंतर येथील पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात आज दिनांक 25 जुलै रोजी आर्नी येथे विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापासून ते तहसील कार्यालय पर्यंत पायदळ मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी तहसीलदार वैशाख वाहुरवाग यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण पद्धती दुरुस्त करण्यात यावी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवारास 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी, ऑनलाईन परीक्षा बंद कराव्या, जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, लाठीचार्ज करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी, या प्रकारच्या विविध मागण्या दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहे। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये करिता पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विद्यार्थिनीची घेतलेली प्रतिक्रिया। आलो विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवाराला 1 कोटीची आर्थिक मदत द्यावी, विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, भविष्यात नीट किंवा इतर कोणत्याही परीक्षांमध्ये गोंधळ किंवा घोळ येणार नाही याची ग्वाही द्यावी, ऑनलाईन पेपरचा गोंधळ बंद करावा, सर्व विद्यार्थ्यांना एक पारदर्शक, प्रामाणिक आणि न्याय परीक्षा पद्धती मिळाली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही हा आमच्या हक्कासाठी करत आहोत, आमचा हक्क आहे। आमच्या